मित्रांनो मी अर्थात अथर्व आणि आज मी आलो आहे आरेवाऱ्यामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर आता मी आरेवाऱ्यात आहे आणि आरेवाऱ्यातला तुम्हाला आजचा व्ह्यू दाखवतो मी काय. तर तुम्ही पाहू शकता समोरच समुद्र आहे आणि ह्या साईडला इथे खाडी आहे. मगाशी मी तिथे होतो, तो पूल. तुम्ही आजूबाजूला म्हणजे खूप लोक पाहू शकता. खूप लोक आहेत इथे समोर. ॲक्च्युली माझ्या कॅमेऱ्यात नीट दिसत नाही आहे, बट खूप लोक आहेत इथे. आणि म्हणजे तुम्हाला झिपलाईनसुद्धा दाखवतो. इथे झिपलाईनसुद्धा आहे जी नवीन झालं आहे. खूप लोक करतात त्याचा आस्वाद नाही ट्राय करतात. सो तुम्हाला दाखवतो आता. तिथे समोर तिथे झिपलाईन आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे झिपलाईन आहे आणि तिथून असं वरती तुम्हाला इथे शेवटचा पॉईंट आहे हा वाला. सो इथे तुम्ही खूप काही करू शकता. इथे गाईज लोक मला बघतात आहेत. त्यांना असं वाटतं की कोणतरी मोठा व्लॉगर आला आहे आणि खूप म्हणजे लोक अशी करतात आहेत काय की त्यांना असं वाटतं की म्हणजे मला पण आता कधी तर भीती वाटते, पण ठीक आहे. कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी हे चांगलं आहे. म्हणजे लोक बघतात आहेत. आणि मंडळी तुम्हाला एक मी दाखवतो. हे आता आपण आरेवारे बीचवर आहोत आणि इथूनच आरेवारचा पॉईंट दिसतो, तो तुम्हाला दाखवतो. तर हे इथे समोर आरेवारे पॉईंट आहे हा वाला, हा इथे. आणि आता आपण आरेवारे बीचला आहोत. तर असा काहीसा आहे. खूप ऊन आहे. जशी संध्याकाळ होते तशी लोक वाढत चालली आहेत आणि खूप ऊन आहे. मला असं वाटते त्याच्यामुळे पण लोक इथे कमी असतील. आणि झिपलाईनसुद्धा करते. तुम्ही मागे बघू शकता माझ्या. फर्स्ट टाईम असं काय म्हणतात व्लॉगिंग चालू करताना थोडं कसं तरीच वाटतंय, कारण लोक पण अशी समोर आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता. हे मला भीती वाटते. हे आता आपण असेच वॉकवर निघालो आहे. बघूया काही. काळा दिसतंय का गोरा दिसतो. तर असं काहीचं आहे मंडळी. आणखीन एक गोष्ट, कारण इथे खूप बाहेरचे लोक येतात. सो मला हे सांगायचं आहे की समुद्राच्या जास्त आत जाऊ नका. हे खूप रिस्की आहे. इथे खूप अशा केसेस झाल्या आहेत की ज्या म्हणजे चांगलं नाही झालं आहे. खूप लोक गेलीत आहे इथे, बुडालीत आहेत. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जास्त अतिरेक करू नका. आनंद करताय, लिमिट क्रॉस करू नका. बस एक बाउंड्री असते. लोक पण इथे सांगतात की जास्त खोल समुद्रात जाऊ नका, पण लोक ऐकतात आणि जातात. आणि इथे खूप पाणी. आता इथे मी समोर हे तुम्हाला मगाशी खाडी दाखवली, त्या खाडीच्या इथे पाणी खूप खोल आहे. सो लोक ऐकत नाही. पाणी दिसल्यावर जातात भरकटल्यासारखी आणि वाहतात. सो जर कोणी बाहेरचं बघत असेल व्हिडिओ, तर कधी कोकणात आलात आरेवारे बीचला किंवा कुठल्याही बीचला, तर असा अतिरेक करू नका. मी बस इतकंच म्हणेन. बाकी एन्जॉय करा खूप. सुरू बन आहे. तुम्ही ते वॉकिंग करू शकता इथेच समोर. खूप लोक आता वाढत चाललीत आहेत आणि ऊनसुद्धा खूप आहे आणि पावसाचं काही नामो निशाण नाही आहे इथे. म्हणजे आता नाही, पाऊस पडायला हवा होता. पावसातसुद्धा खूप लोक पावसात राईडवर जातात. तोसुद्धा इथला अनुभव खूप आहे, छान आहे लोकांचा. म्हणजे मी ज्या रील बघितल्या आहेत त्या. सो असं काहीचं आहे गाईज. आणि लोक मला खूप लांब अशी घूर करून बघतायत, म्हणजे कोणतरी असा मोठा व्लॉगर आल्यासारखं. पण मी मोठा व्लॉगर नाही आहे. म्हणजे आतासुद्धा लोक यायला लागतात आणि मी असा मोबाईल धरून येतो. खूप लोक बघतात आहेत मला आणि मला कसं तरीच वाटतं. मला हसायला येतं आहे. म्हणजे लोक इथं एन्जॉय करतात आहेत आणि आपण व्लॉगिंग करतो आहे. सो खूप लोक बघतात आहेत. तुम्ही मागे पाहू शकता सर्व लोक. तर ती सगळी मला बघतात आहेत, पण मी ह्या साईडला आलो आहे थोडा घाबरून. आणि समोर माझ्या लोक बसलीच आहेत. मागे फुटबॉल समथिंग काहीतरी खेळत आहेत.
बऱ्याचा पॉईंट आहे तिथे जाण्याचा विचार करतो आहे. जर तिथे गेलो तर तिथेसुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन की कसा व्ह्यू आहे. बट माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसणार नाही नीट. जर तुम्हाला याचं बघायचंच असेल तर मी म्हणेन की आरावऱ्यात तुम्ही येऊन हा एक्सपिरियन्स करा. तो जो तुमच्यासाठी म्हणजे फोटोंपेक्षा आणि व्हिडिओंपेक्षा सुद्धा भारी ठरेल. मित्रांनो, आता मी आरेवारेच्या इथून जातो आहे. आता आपण आरेवारे पॉईंटला जाऊया. तुम्हाला तिथून दाखवतो कसा सनसेट आहे. तर आपण इथून आलेलो, इथून आता आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, आता आपण आरेवारे पॉईंटला आलो आहे आणि हा असा व्ह्यू आहे सर्व तुम्ही पाहू शकता. आणि इथून पुढे तुम्हाला गणपतीपुळ्याला हा रोड जातो. आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथे गरवत आहेत लोक. हा बघा, आहे इथे माणसं. आणि यांना मासेसुद्धा मिळतात. मी मगाचपासून बघतो आहे, 5-5 मिनटं आणि 3-3, 4-4 काढतात आहेत. तर असा काहीसा हा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. आणि लोक इथे खूप घाण करतायत यार. आमच्या कोकणात येता तसं सौंदर्य बघता आणि घाण पण करताय. असं करत जाऊ नका रे, वाईट वाटतं. इथूनच माझं पण गाव दिसतं, काळबादेवी. काळबादेवी, मिऱ्या सर्व दिसतं. आणि इथे लोकंसुद्धा शूटिंग करतायत, ड्रोन उडवत आहेत. आणि मंडळी, तुम्हाला सांगतो, स्वप्नील जोशीने तो सांगितलेला ना की काय ते कोकण, काय ते हे, तो हाच रोड. हा इथून पुढे आता मगाशी मी तुम्हाला दाखवला ना, हा रोड. आणि पावसात याचं सौंदर्य तुम्हाला सांगू, चुम्मा, म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत तुम्हाला, असं दिसतं. आणि लाटासुद्धा खूप मोठ्या मोठ्या येतात आहेत, कारण आता पावसाचं पण वातावरण होईल तयार. मी बातम्यात बघितलेलं की 4-5 दिवसानंतर पाऊस येणार आहे. सो वातावरण तसं तयार होतं. समुद्राच्यात सुद्धा उधाण आलं आहे. तर असं काहीसं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि हो, आपण असंच एक्सप्लोर करूया सर्व जागा. मी तुम्हाला दाखवतो माझं गाव. म्हणजे मी ज्या एरियात राहतो, म्हणजे मी ॲक्च्युली कोकणात राहतो, रत्नागिरीचा आहे मी. सो तुम्हाला अशीच रत्नागिरी फिरवत राहीन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम दाखवा. थँक्यू.